विनोद तावडेंवर भाजपकडून एक मोठी जबाबदारी आता सोपवण्यात आली आहे आणि तावडेंची उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारीपदी नियुक्ती झालेली आहे। तर 2027 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका असणार आहेत आणि या निवडणुकांसाठी एक मोठी जबाबदारी आता तावडेंवर पुन्हा येते। उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारीपदी नियुक्ती त्यांची आता करण्यात आलेली आहे। कालच राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आणि तिथल्या जबाबदारी बरोबरच आता तावडेंवर आणखी एक मोठी जबाबदारी आता आलेली आहे, ती म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारी पदाची। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, जाणून घेऊया आणखी सविस्तर तपशील। कृष्णात, एक मोठी जबाबदारी विनोद तावडेंवर आलेली आहे, उत्तर प्रदेशचे विधानसभा प्रभारी पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे, काय नेमकी आणखी सविस्तर माहिती? अनुपमा, कालच त्यांना महाराष्ट्राची महामंत्री म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती आणि त्यानंतर आता लगेच त्यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी पद हे देखील देण्यात आलेलं आहे। आतापर्यंत बिहार असू दे किंवा इतर निवडणुका झाल्या होत्या, त्याच्यामध्ये चांगली कामगिरी ही विनोद तावडे यांनी बजावलेली होती आणि त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणुका आता काही कालावधीत येऊ घातलेल्या आहेत। त्यामुळे तिथली संघटनात्मक बांधणी व्यवस्थित करणं असू दे किंवा येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्ष अधिक प्रबळ करणं असू दे, त्या दृष्टिकोनातून विनोद तावडे यांच्याकडे हे उत्तर प्रदेशचे प्रभारी पद देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा विनोद तावडे यांच्यावर एक मोठी जबाबदारी ही भाजपकडून देण्यात आल्याचं पाहायला मिळते। निश्चितच कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। संघटनात्मक कामांचा एक खूप मोठा अनुभव विनोद तावडे यांच्याकडे आहे आणि त्यामुळेच ही एक मोठी जबाबदारी म्हणता येईल। एकतर नुकतेच कालच कार्यकारिणीची निवड झालेली आहे, त्यामध्ये एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे। त्यामुळे आता उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारीपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये काय नेमके बदल ते घडवून आणतायत का, हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।